18 फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये AI समिट झालं आणि या AI समिटमध्ये काय झालं सगळ्यांनीच बघितलं. त्याच्यामध्ये फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक खूप मोठी गोष्ट, खूप छान गोष्ट सांगितली. ती काय आहे तुम्ही पहिले बघा, मग तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. The CEO of Alphabet is Indian. The CEO of Microsoft is Indian. The CEO of IBM is Indian. The CEO of Adobe is Indian. The CEO of Palo Alto Networks is Indian. The CEO of Novartis is Indian. And the CEO of Chanel, one of the most iconic houses in France, is Lina Neher from Kolhapur, right here in the state. इंडियामधले जे लोक आहेत ते बाहेरच्या ज्या टॉप कंपन्या आहेत त्या टॉप कंपन्यांचे CEO आहेत. हे फ्रान्सचे प्रेसिडेंट आपल्याला म्हणाले आणि ही खरी गोष्ट आहे. मग इंडियामध्ये असं का नाही होऊ शकत? जर इंडियाकडे एवढं टॅलेंट आहे तर इंडियामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे? तुम्हाला काय वाटतं ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, गलगुडिया युनिव्हर्सिटीबद्दल हे जे AI समिट आहे ते खूप फेमस झालं. म्हणजे ज्या गोष्टीसाठी फेमस व्हायचं ते फेमस झालंय. पण गलगुडिया युनिव्हर्सिटीचा जो मुद्दा आहे तो खूप हास्यास्पद पण आहे. पण चायनाच्या तोंडावर एक मोठी थप्पड येते. म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर अधिकार दाखवल्यावर काय पेन होतो ना, ते चायनाला कळलं असेल ते असं. आणि राहिली गोष्ट एक की सर्वम नावाचं आपल्याकडे AI आहे हे कोणाला माहित नाही अजून. म्हणजे लोकांना ChatGPT माहिती आहे, जेमिनी माहिती आहे, अदर जे पण AI असतील ते माहिती आहे, पण सर्वम नावाचं AI आहे आणि ते ChatGPTला चांगल्या प्रकारे टक्कर देत आहे. तर आतापर्यंत ह्या गोष्टी कोणाला माहीत नव्हत्या, पण हे AI समिटमुळे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. तर मी एक भारतीय म्हणून मला काही सर्वमने प्रमोशन करण्याचे पैसे नाही दिले, तर एक भारतीय म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवतोय की आपण आपल्या देशासाठी एक छोटा का होईना एक आपल्या प्रोडक्टला सपोर्ट केला पाहिजे. काय वाटतं ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय खानदेश.